भाजपाचा आत्तापर्यंतचा एकूण जर सगळा प्रवास बघितला, देशभरातल्या ज्या ज्या पक्षाशी भाजपाने अलायन्स केली आहे त्या त्या पक्षांना भाजपाने संपवायचा प्रयत्न केला आहे. आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा ज्यांना ज्यांना भाजपाने सोबत घेतलेलं आहे, मग ते शेतकरी संघटना असतील, राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर असतील, कितीतरी लोक असतील, या लोकांना भाजपाने संपवायचा प्रयत्न केलेला आहे. आत्तासुद्धा कमी जागा तर आहेतच आहेत, पण ज्या कमी जागा आहेत त्या जागांवरचे जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवारसुद्धा त्या त्या पक्षप्रमुखांना निश्चित करण्याची संधी न देता ते उमेदवार भाजपाने ठरवले. ज्या पद्धतीने हेमंत पाटलांच्या पत्नी यांना वाशिम यवतमाळमधनं उमेदवारी देणं असेल किंवा 5 टर्मच्या खासदार भावना गवळींना नाकारणं असेल, हे सगळं चित्र बघता भाजपाला सगळे पक्ष संपवायचे आहेत. आणि दुर्दैवाने आमच्या भावंडांना कळेल कधीतरी. अजितदादांना देखील अगदी 4 जे आहेत त्या जागा दिलेल्या आहेत. एवढं बंड करून अजितदादा गेले, मंत्रिपद 10 जणांना, पण खासदारकी मतलब केवळ 4 जागा. नाही, हे फारच विशेष आहे की एकाला 10 ते 12 जागा मिळतात, पण 48 जागांचा प्रचार करायचा आहे. एकाला 4 जागा, 48 जागांचा प्रचार. जानकर साहेबांना 1 जागा, 48 जागांचा प्रचार. काहींना एकही जागा नाही आणि सगळ्याच जागांचा प्रचार करावा लागतोय. तर हे चित्र भाजपा कधीही, जसं रामदास कदमांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला सगळे पक्ष संपवायचेत का आणि आपण सगळ्यांचं मिळून खाऊ आणि भाजपचं तेवढं राखून ठेवू, ही जी भाजपची भूमिका आहे जी रामदास कदमांनी सांगितली. आणि कालच शिंदे गटातनं बाहेर पडलेले सुरेश नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही मांडलं सत्य, हे सुद्धा फार विचार करण्यासारखं आहे. एकीकडे फडणवीस म्हणतात की उद्धव ठाकरे ज्या काही टीका करतायत त्यांच्या भाषणातून की त्यांच्या नैराश्यातनं आलेली टीका आहे. अच्छा, फडणवीसांना तुम्ही काय, जर देवेंद्रजींना असं वाटत असेल की ही नैराश्यातनं आलेली टीका आहे, तर मोदीजींना महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षा, शेतमालाला भाव, एवढे सगळे महाराष्ट्रातले महत्त्वाचे मुद्दे सोडून भटकत्या आत्म्यावर बोलावं लागतं. हे काय मोदीजींचं मानसिक पछाडलेपण आहे का, यावरही एकदा देवेंद्रजींनी प्रकाशझोत टाकायला हवा. एकीकडे खरं तर सुप्रिया सुळे गेल्या 15 वर्ष झालं बारामतीचे खासदार आहेत. अनेक दौरे त्यांनी केले, अनेक कामं झाली. अजित पवार प्रत्येक सभेत त्यांना आत्ताची जी भोरला सभा त्यात विचारली की मागच्या खासदारांनी काम काय नेमकं केलं. अजितदादा स्वतः प्रचार करत होते तिन्ही असताना, आता तेच सवाल करतात की नेमकं काय काम. मला वाटतं हे गरज असते कुठल्याही पक्षाची निवडणूक लढताना तसे प्रश्न विचारणं, आणि त्यांनी तो प्रश्न विचारावेत. प्रश्न विचारायला काय गैर आहे की काय काम केलं ते सांगा, आणि ती कामं काय केलेली आहेत त्याची उत्तरं मला वाटतं सुप्रियाताईसुद्धा वेगवेगळ्या सभांमधून देत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्न विचारण्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. पण त्याला जोडून अजून एक गोष्ट सांगितली गेली पाहिजे की आत्तापर्यंत जे राजकारण होतं ते सुप्रिया सुळेंचं असेल किंवा अजित पवारांचं असेल, हे राजकारण कोलॅबरेशन पॉलिटिक्स होतं की मी दिल्लीमध्ये काम करेन, तुम्ही इकडे काम करा. त्यामुळे दिल्लीतला आणलेला निधी हा त्यांनाच सुपूर्द केला जात होता आणि त्यांनी युटिलाइज करायचा होता. त्यामुळे युटिलायझेशन जर कमी जास्त झालं असेल तर त्यात दोष कुणाचा याचंही परीक्षण झालं पाहिजे ना. ज्या रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमय्या असेल भाजपने सातत्याने आरोप केले, त्याच दोघांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे. युतीचं हे कॉम्बिनेशन आता त्यांना भाजपवाल्यांना त्यांचाच प्रचार करायला लागणार आहे. या इक्वेशन यही तो मोदी की गॅरंटी आहे ना की वायकर साहेबांवरती ज्या पद्धतीने वेगवेगळे आरोप करून त्यांना अक्षरशः ब्लॅकमेल करून तिकडे नेलं गेलं, ते तिकडे रमले असतील का. आणि जर खरंच रमले असतील तर आत्ता त्यांची लढत ज्या अमोल कीर्तीकरांच्या सोबत आहे, त्या अमोल भैयांचे वडील अर्थात गजानन कीर्तीकर हे शिंदेंच्या पक्षात आहेत. आता गजानन कीर्तीकर हे वायकर साहेबांची साथ देणार की पोटच्या पोराची. एकूण काय तर भाजपाने एक अत्यंत गलिच्छ राजकारण केलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कुटुंब फोडण्याचं राजकारण केलं आहे आणि लोकांची घरं फोडायची, कुठे बहीण विरुद्ध भाऊ लढत ठेवायची, कुठे बाप विरुद्ध पोरगा लढत ठेवायची, तर कुठे नवरा विरुद्ध बायको लढत ठेवायची. भाजपा ही डिवाइड अँड रूल पॉलिसी करणारी, खऱ्या अर्थाने विघटनवादी आणि विध्वंसक राजकारण करणारी पार्टी आहे. मुख्यमंत्र्यांचे जे 2 उमेदवार आहेत ज्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे आहेत आणि नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्या आज त्यांनी दोघांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि राज ठाकरेंच्या सभांसाठी त्यांनी मागणी केली आहे. म्हणजे आता या सगळ्या लोकांना मनसे आठवायला लागले आणि
त्यावर मनसेची भूमिका जी आहे ती देखील आपण आता बघतो की ते देखील युतीमध्ये सामील झालेले आहेत. मला वाटतं याच्यावर आपण नाही बोलावं, कारण काय आहे तो त्यांचा आपसी मामला आहे. एखाद्याला कुठलाही मोबदला न करता जर फुकट रोजंदारीला जायचं असेल तर आपण का बरं त्या कामगाराचं शोषण होतंय किंवा मालकाचा फायदा होतोय असं वक्तव्य आपण कशाला करावं? ते दोघे बघून घेतील ना त्यांचा काय करायचं. शिंदेंना ठाकरेंची गरज आहे असं स्पष्ट होतंय. नाही, शिंदेंना नाही, एकूण भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की भाजपाने पहिल्यांदा शिंदे फोडले, नंतर अजित पवार फोडले, नंतर अशोक चव्हाणांना घेतलं. काहीही केलं तरी भाजपाला माहिती आहे की ठाकरे हे आडनाव सोबत लागतं. ते ठाकरे हे आडनाव सोबत लागतं म्हणून त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलंय. पण आमचं असं म्हणणं आहे त्यांनी अख्ख्या जगाला जरी सोबत घेतलं तरी ते म्हणतात ना कि हमारे पास ईडी है, हमारे पास सीबीआई है, हमारे पास शिंदे है, हमारे पास अजित पवार है, हमारे पास राज ठाकरे है, तुम्हारे पास क्या है? हमारे साथ जनता है, सत्य है, न्याय है और हम लढेंगे. विजय शिवतारे असं म्हणतात की संजय राऊत यांना सिझोफ्रेनिया झालेला आणि त्याच्यातच जे केवढा मोठा भयंकर विनोद आहे. जे शिवतारे बापू एक दिवस आधी काय बोलत होते त्यांना दुसऱ्या दिवशी लक्षात राहिलं नाही. जे स्वतः ड्युअल पर्सनॅलिटीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, जे स्वतः स्किझोफ्रेनिक झालेले आहेत, त्यांनी इतरांना पण असंच असतं हो. म्हणजे जो खूप वेडा असतो ना तो सांगत असतो की मी वेडा नाही, मी शहाणा आहे. असो, विजय बापू शिवतारे, गेट वेल सून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.